भारत पाकिस्तानमधली युद्धजन्य परिस्थिती नुकतीच निवळली. या निमित्ताने काही वेगळे प्रश्नही निर्माण होतात. 77 वर्षांपूर्वी दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा भारत आणि पाकिस्तानचा साक्षरता दर होता अवघा 12%. आज भारताचा साक्षरता दर हा 77% जास्ती आहे, तर पाकिस्तानचा साक्षरता दर हा केवळ 60% आसपास आहे. आज भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा 11 पटींनी मोठी आहे. थोडक्यात भारतानं विकासाची कास धरण्यात इथल्या शिक्षण क्षेत्रानं आणि शिक्षकांनीही भरीव असं योगदान दिलंय. समस्त शिक्षकांच्या या स्पिरिटला सलाम करण्यासाठी येत्या 30 मे रोजी क्रिसेंट साजरा करतोय शिक्षक हो तुमच्यासाठी हा विशेष उपक्रम. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. हॅलो भूषण, हाऊ आर यू? मस्त मजेत निरंजन, कसे आहात तुम्ही? मी पण मस्त. आणि मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलेलो तेव्हा पहलगामचा हल्ला आणि त्याच्यानंतरचे जे काही युद्धाचं सावट होतं ते आता दूर झालं असं आपण म्हणू शकतो. हा, दूर झालंय असं आपण म्हणू शकतो काही अंशी निरंजन. पण जेव्हा जागतिक परिस्थितीचा आणि घडामोडींचा विचार होतो, भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार होतो, तर भारताबद्दल म्हणजे योग्य विचार करणारे आणि भारताचा द्वेष करणारे असे दोनही देश अवेलेबल आहेत. आता त्या देशांची नावं आपण इथे घ्यायला नको, पण भारताला कायमच सतर्क राहायला लागणार आहे आणि युद्धजन्य परिस्थिती ही पुन्हा कधीही उद्भवू शकते. त्याच्यावर भारतीय सैन्य, मग ते वायू सैन्य असेल, सीमेवर लढणारं म्हणजे जमिनीवर लढणारं सैन्य असेल, या सगळ्यांनी जी नेटानं मेहनत घेतली आणि त्याच्याबरोबर भारतीय इंटेलिजन्स म्हणजे अजित डोवाल यांचं नाव इथे घ्यायला नक्कीच मला आवडेल. सो या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि डेफिनेटली एक चांगली लीडरशिप भारताला जी लाभली आहे नरेंद्र मोदींच्या स्वरूपात, तर या सगळ्यांचं फलित आपण येत्या युद्धमय परिस्थितीत बघितलं. आणि एकंदरीतच भारताचा, आपण युद्ध जरी केलेलं नसलं तरी भारत ही महासत्ता होऊ घातली आहे. भारत नेटानं प्रगती करतोय. आणि जे शिक्षणाबद्दल निरंजन तुम्ही बोललात की 77% एज्युकेटेड पॉप्युलेशन आज इंडियात आहे, आणि ही खरंच वाखाणण्याजोगी परिस्थिती आहे जर आपण 1947 ते आत्तापर्यंतचा जर विचार केला तर. आणि बरोबरच भारताने आर्थिक विकासाची कास धरलेली आहे. आता हीच आर्थिक कास पुढे चालू राहावी आणि ते योग्य पद्धतीने चालू राहावी, आणि त्याचा मार्ग हा शिक्षणातून आहे, शिक्षकांच्यातून आहे. आणि म्हणूनच आपण हा दिवस साजरा करतोय, शिक्षक हो तुमच्यासाठी. अगदीच. त्यामुळे समस्त शिक्षकांचं म्हणजे शिक्षक समाजासाठी खूपच करतायत, तर समस्त शिक्षकांचा समाज म्हणून आपणही देणं लागतो असं वाटतं तुम्हाला? 100% देणं लागतो निरंजन. याचं रिझन मला कायम असं वाटतं की जे मी आधी सांगितलं आपल्या डिस्कशनमध्ये, की प्रत्येक ग्रोथ म्हणजे प्रत्येक देशाची ग्रोथ ही शिक्षणातून होते. योग्य शिक्षण जर कंट्रीमध्ये असेल तर त्या देशाची ग्रोथ होण्यापासून त्या देशाला कोणी थांबवू शकत नाही. मग तिथे लिडरशिपही कामाला येते. लिडरशिप चांगली असणं हे चांगलंच असतं, पण जेव्हा स्वबळावर ग्रोथ करायची आहे, आर्थिक ग्रोथ करायची आहे, तेव्हा शिक्षण हे खूप कामाला येतं. आणि त्याच्यात शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असं जेव्हा मला वाटतं, किंवा रादर प्रत्येकालाच ते वाटतं म्हणजे असलं पाहिजे. सो मी रिसेंटली ना निरंजन, ज्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते दत्तात्रय वारे सर हे यांच्या शाळेला भेट द्यायला गेलो होतो अगदी 2-3 दिवसांपूर्वीच. तर 1.5 वर्षांपूर्वी त्यांची तिथे नियुक्ती करण्यात आली. ही इज प्रिन्सिपल टू दॅट स्कूल, मुख्याध्यापक म्हणून ते आहेत. आणि ते एकमेव शिक्षक आहेत. म्हणजे एक शिक्षक शाळा आणि एकच मुख्याध्यापक, एकच शिक्षक ते स्वतः. जेव्हा त्यांनी स्कूल जॉईन केलं त्यावेळी अवस्था अतिशय बिकट होती. 22 कुटुंब असणारं वस्तीचं गाव, आणि तिथे त्या शाळेत फक्त 3च विद्यार्थी शिकत होते. आज 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर निरंजन सांगताना भारावून येतं की 126 विद्यार्थी आज तिथे आहेत. म्हणजे आज ग्राउंड लेव्हलला इंडियामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये शिक्षणाप्रती निष्ठा कशी वाढत चालली आहे, शिक्षकांची निष्ठा कशी वाढत चालली आहे, आणि
काय काम होतंय. म्हणजे मला मनापासून वाटतं निरंजन, की जे मला भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या विकासावर मी कायम जे लोकांना सांगत असतो, आपण बोलत असतो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, की इंडिया ग्रोथ स्टोरी काय आहे, ह्याच्या म्हणजे ह्या व्हिजिटच्या माध्यमातून ह्या इंडिया ग्रोथ स्टोरीला पुन्हा एकदा नव्याने एक शिक्काच बसला आहे. म्हणजे मी रिगेन झालो आहे, रिबिल्ड झालो आहे असं म्हणायला हरकत नाही बाय व्हिजिटिंग दॅट स्कूल. सो अशा जेव्हा शाळा तयार होत आहेत किंवा असे विद्यार्थी जिथे तयार होत आहेत, शिक्षक याच्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत, प्रयत्न करत आहेत आणि खरंच भारतीय अर्थव्यवस्थेची ग्रोथ ही शिक्षणातून आहे, शिक्षकांच्या माध्यमातून आहे आणि म्हणूनच आपण त्यांचं देणं लागतो. हे क्रिसंटला, भूषणवाणीला किंवा निरंजन आता तुम्हाला देखील आपण जे पॉडकास्ट याच्यातून करतोय आपल्या सगळ्यांनाच वाटतं आणि म्हणून हे देणं द्यावं, हा ग्रॅटिट्यूड त्यांना दिला जावा. वेगवेगळ्या माध्यमातून तो दिलाच जातो, दिला जात नाही असं नाही आहे, पण त्यांचा एक वेगळा दिवस असावा, तो ग्रॅटिट्यूड त्यांना दिला जावा आणि म्हणून त्यांच्या कार्याला सलाम असा हा कार्यक्रम शिक्षक हो तुमच्यासाठी आणि म्हणून ते देणं लागतो. ते देण्याची जबाबदारी माझी आहे क्रिसंटची, असं मला मनापासून वाटतं. वा, म्हणजे क्रिसेंटनं आत्तापर्यंत खास स्त्रियांसाठी तसंच सिंगल पॅरेंट्ससाठी विशेष असे वेगळे कार्यक्रम केलेले आहेत. शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी का प्रयत्न करत आहे, म्हणजे यामागची भूमिका काय सांगता येईल? सो 2 कारणं आहेत निरंजन. जसं मी सारखं सांगतोय प्रत्येक पॉडकास्टमध्ये, शिक्षकांच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सांगतोय, की अर्थव्यवस्था स्वबळावर मोठी व्हायची असेल, अर्थव्यवस्था जगात त्याने राज्य गाजवायला हवं असेल, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही महासत्ता होणं अपेक्षित जे आहे आणि आपण त्या दिशेने हळूहळू पाऊलवाट आपली पडतीये. सो म्हणजे फक्त ट्रिलियन बोलून होणार नाही, 5, 10, 15 ट्रिलियन असं बोलून होणार नाही, तर प्रामुख्याने शिक्षण हे त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे. तर ती वाट ही सुखकर असणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची लीडरशिप पुढे येणार आहे. असंख्य स्टार्टअप आणखीन नव्यानं पुढे येणार आहेत. म्हणजे मी मगाशी ज्या शाळेबद्दल निरंजन सांगितलं, तर तेलाचा डबा असतो बघा, तेलाचा डबा. आपण जेव्हा म्हणजे जेमिनी किंवा सम्राट हे मोठे-मोठे तेल उद्योग करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, त्या तेलाचा डबा, त्या तेलाच्या डब्यापासून एसीचं निर्माण करण्यात आलं. त्या शाळेत मी बघितलं एका दुसरीतल्या मुलाने हा उपक्रम राबवला आणि त्यांनी ते सक्सेसफुली केलं. म्हणजे सायन्स कशा पद्धतीने ग्रो होतंय, कशा पद्धतीने वापर त्याचा करता येऊ शकतो, हे गावातला छोट्याशा खेड्यातला अतिशय म्हणजे 22 कुटुंब असणाऱ्या वस्तीतलं गाव, म्हणजे खूपच छोटं गाव असं आपल्याला म्हणता येईल, की तिथे ही डेव्हलपमेंट होतीये. म्हणजे इंडिया शायनिंग, खरी इंडिया शायनिंग काय आहे हे आज हे ग्राउंड रिॲलिटी ती बघून कळतंय, ग्राउंडला जाऊन ते कळतंय आणि मग असा दिवस असावा हे मला मनापासून वाटतं, की खरोखरी शिक्षक जर एवढी मेहनत घेत आहेत, त्यांच्या घरापासून 15, 20, 25 किलोमीटर अंतरावर ते ऊन, वारा, पाऊस काही न बघता मुलांसाठी जात आहेत. म्हणजे प्रत्येकाला कामातून पैसा हा मिळतच असतो, पण आपण त्या समाजाचं देणं लागतोय आणि समाज हा घडला पाहिजे, तो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडला पाहिजे, ही जाणीव ठेवून आज प्रत्येक शिक्षक जे काम करतोय, तर त्यांच्या कार्याला सलाम. आणि म्हणूनच मी जे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय, की शिक्षक हो तुमच्यासाठी आणि पोहोचण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तो प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या मुख्याध्यापकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्यानंतर शिक्षण मंडळांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि म्हणजे फक्त शाळाच असं नाही, म्हणजे त्यात ग्रँटेड, नॉन ग्रँटेड दोन्ही प्रकारच्या स्कूल असतील, माध्यमिक, उच्च माध्यमिक असतील, कॉलेजेस असतील, क्लासेस असतील, या सगळ्यांपर्यंत प्रायमरी, प्री प्रायमरी असेल, या सगळ्यांनाच आपण इन्व्हाइट करतोय आणि सगळ्यांसाठीच हा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करतोय. पॉडकास्टच्याही माध्यमातून करतोय, रेडिओ ॲड्स आणि रेडिओच्या कार्यक्रमातून जिथे मी बोलतोय तिथूनही आपण प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या जाहिराती आपण करतोय. फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन अशा सगळ्याच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून आपण प्रत्येक शिक्षकाला आवाहन करतोय, की इथे कार्यक्रमाला आवर्जून या. कारण इथे स्पीकर जे आपण बोलवलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला योग्य माहिती मिळणार आहे. तुम्ही चांगलं काम करतच आहात, पण त्याच्यावर नव्याने शिक्कामोर्तब होणार आहे आणि काही नवीन गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, जे तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहात आणि त्या जर गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्यात, तर कदाचित भारताचं स्किल डेव्हलपमेंट हे अतिशय वेगानं पुढे सरकणार आहे आणि ज्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच होणार आहे.
ही प्रामाणिक भूमिका या कार्यक्रमाच्या मागची आहे. आणि त्याचबरोबर शिक्षकांचं आर्थिक नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग हे कसं असावं, कारण हा विषय अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा आहे. कारण रिटायरमेंट हा विचार केला तर 2005 नंतर रिटायरमेंटसाठी गव्हर्नमेंट फंड देत नाही आहे किंवा पेन्शन ही थांबलेली आहे. न्यूज पेन्शन स्कीम आपण जी म्हणतो त्याच्याकडे फार लोक उद्युक्त होत नाहीत किंवा फिक्स जे टाकायला लागतात तेवढे पैसे टाकले जात आहेत, पण त्याबरोबर महागाई वाढती आहे, खर्च हे वाढत आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीबद्दल आपण निरंजन बोललो, इन्कम हे कमी झालेलं आहे, खर्च हे वाढलेले दिसतात. सो मग हे सगळं घडताना आयुष्याची त्रेधा तिरपीट त्यात शिक्षकाची व्हायला नको, जो समाज घडवतोय, जो विद्यार्थ्यांना घडवतोय, ती होता कामा नये. म्हणून त्याचंही प्लॅनिंग ते त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावं असं देखील मला वाटलं. सो जॉईंटली आपण हा कार्यक्रम एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहोत. भूषण, म्हणजे शिक्षकांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग हा आवश्यक इतका विषय का आहे असं दिसतंय तुम्हाला? कसं आहे निरंजन, म्हणजे आपण आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो बघा, की रिटायरमेंटबद्दल एकंदरीतच भारतात सिरियसनेस किती आहे. सगळ्याच संस्था गव्हर्नमेंटच्या आहेत असं नाही आणि सगळ्यांनाच पेन्शन मिळतं असंही नाही. तर माझं रिटायरमेंटचं नियोजन हे मला स्वतःला तयार करायचं आहे. आणि मग तुम्ही जर शिक्षक आहेत तर मला 100% स्वतःला तयार करायचं आहे. कारण पेन्शन हा पार्ट आता राहिलेला नाही. मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल किंवा मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसेल. सो मला जेव्हा स्वतः ती भूमिका घ्यायची आहे, स्वतःसाठीचे पैसे बाजूला साठवायचे आहेत, ठेवायचे आहेत आणि ते योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर ते योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करताना त्याचं योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. ऑनलाईन बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. सगळ्याच योग्य पद्धतीने समजून घेता येतात असं होत नाही. किंबहुना आज सायबर क्राईममुळे लोकांच्या मनात जी भीती बसलेली आहे, त्यामुळे सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून लोकं थोडंसं बॅकफूटला आलेली आहेत, असं देखील होताना दिसतंय. सो मग शिक्षक हा जो वर्ग आहे आणि ह्याचं जे पर्सेंटेज किंवा टोटल पॉप्युलेशनच्या साईज जर बघितलीत, म्हणजे आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये निरंजन तुमचाच रिसर्च असं सांगत होतात, की साधारण 48,76,000 प्री प्रायमरी महिला कर्मचारी आहेत, शिक्षिका. 48,73,000 पुरुष महिला शिक्षक आहे, पुरुष शिक्षक आहेत. ओके. त्यानंतर मग मी माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज, प्रायव्हेट क्लासेस, छोट्या-छोट्या अशा संस्था की ज्या नॉन ग्रँटेड आहेत, हे सगळं जर एकत्र केलं तर ही संख्या माझ्या मते 3-3.5 कोटीची संख्या आहे, टोटल शिक्षकांचा विचार केला तर. सो आता इतका मोठा वर्ग हा इथे आहे आणि शिक्षक म्हटल्यानंतर पहिल्या दिवसापासून शिस्त ही जी आपल्या मनात बसली आहे, तर ते शिस्तप्रिय असतातच, पण त्यांनी त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल देखील शिस्तप्रिय असावं. त्यांना त्याचं योग्य मार्गदर्शन मिळावं. म्हणजे जर ती शिस्त लावून घेण्यात ते यशस्वी ठरले, तर कदाचित त्यांच्या आयुष्यात पूर्वार्धात, म्हणजे ज्याला आपण म्हणू की ते 60 नंतर त्यांचं जे आयुष्य असणार आहे, सो त्यांना ते सुखकर जाईल. त्याचं प्लॅनिंग त्यांच्याकडे योग्य असेल आणि ॲट दी सेम टाईम त्यांना त्यांचं कार्य जर अविरत चालू ठेवायचं असेल, रिटायरमेंट नंतर देखील, ओके, छोट्या-छोट्या गावांमध्ये जाऊन शिकवायचं असेल किंवा त्यांचा शिक्षणाचा वारसा पुढे कंटिन्यू ठेवायचा असेल, तर गाठीशी योग्य पैसे असले तर ते स्वतःहून खर्च करू शकतील आणि पुढे सरकू शकतील. हा एक बेसिक म्हणजे मूळ उद्देश आहे ह्या कार्यक्रमाचा आणि हे सगळं त्यांना उत्तमरित्या समजून सांगावं, त्याच्यासाठीच हा शिक्षक हो हा तुमचा कार्यक्रम. आणि रिटायरमेंट प्लॅनिंग हे अत्यंत गरजेचं आहे, ज्याच्यावर फारसा फोकस नाही आहे. म्हणजे शिक्षक असतील किंवा नसतील, पण फारसा फोकस नाही आहे. पण ही कॅटेगरी, याचा नंबर मोठा असल्यामुळे मी शिक्षक ही कॅटेगरी निवडली, की जिथे रिटायरमेंट प्लॅनिंग हा महत्त्वाचा विषय आहे. आणि निरंजन, मला इथे म्हणजे सांगायला आवडेल आणि नमूद करायला आवडेल, की रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल भूषणवाणी किंवा क्रिसंट पहिल्या दिवसापासून फोकस्ड आहेत. आज आपण ऑलमोस्ट 4,000 लोकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे केलेलं आहे आणि त्याच्यात साधारण 8 ते 10% शिक्षक वर्गाचा सहभाग आहे. म्हणजे साधारण 350-400 कुटुंब जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आपण केलेलं आहे. तर ती जोड कशी द्यावी, त्यांना काय अडचणी ह्या येऊ शकतात आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करतो. सो तो कॉन्फिडन्स एक क्रिसंटकडे आहे, की शिक्षकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टींचा विचार हा झाला पाहिजे, ह्याचं पूर्ण तंतोतंत मांडणी करून त्यांच्यापर्यंत पूर्ण तो मेसेज देणं किंवा त्या गोष्टी सगळ्या सांगणं, हे काम अविरतपणे क्रिसंट करत आलेलं आहे. आणि त्यामुळेच मला असं देखील मनापासून वाटलं, की हा कार्यक्रम झाला तर आणखीन आपण योग्य पद्धतीने मास शिक्षकांपर्यंत पोहोचू शकू आणि त्यांना योग्य मेसेजही चांगला देऊ शकू. आणि त्या परत मी जसं सुरुवातीला म्हणालो, की तो ग्रॅटिट्यूड
जो समाजाप्रतीचा ते ऑलरेडी पास ऑन करतायत. तर आपणही तो ग्रॅटिट्यूड हा ठेवला पाहिजे आणि तो त्यांना मिळावा, हेच ह्या कार्यक्रमाचं खरं स्वरूप आहे असं म्हणायला हरकत नाही. रिटायरमेंटबाबत म्हणजे तुम्ही म्हटलात तसं की रिटायरमेंट प्लॅनिंग याबद्दलच उदासीनता आहे कुठेतरी समाजात, तो शिक्षकी पेशाला असो अथवा नसो. पण रिटायरमेंटबाबत शिक्षक वर्गाचा जर विचार केला तर कोणते गैरसमज आहेत किंवा चुकीच्या समजुती आहेत? कसं आहे, गैरसमज आहेत असं आपण नाही म्हणता येणार निरंजन आपल्याला. कारण शिक्षक हा तसा सजग आहे. हं. ओके. गुंतवणुकीचा विचार करता म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थाच अशी बनली आहे की भारतातला प्रत्येक व्यक्ती हा गुंतवणुकीबद्दल सजग आहे. फक्त याच्यात होतंय काय की महागाई असेल, म्हणजे ज्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो, ओके, किंवा आता नवनवीन चॅलेंजेस जे येत आहेत त्याच्यामुळे ओव्हरऑलच म्हणजे ज्याला आपण ग्लोबल चॅलेंजेस म्हणूयात, म्हणजे आत्ताच आपण युद्धजन्य परिस्थितीला सामोरं गेलेलो आहोत. सो असं जे काळाच्या ओघात घडत राहणार आहे ह्याच्यामुळे कदाचित व्याजाचे दर खाली येणार आहेत आणि त्यामुळे मी जर गाठीशी जी पुंजी ठेवलेली आहे ती जर मला रिटायरमेंट किटी म्हणून पुरली नाही, जर मी समजा वयाच्या 80, 85, 90पर्यंत जगलो, कारण लाईफ एक्सपेक्टन्सी देखील वाढती आहे निरंजन. सो मग हा सिरियस विचार हा असला पाहिजे. तर हा गैरसमज मी असं म्हणणार नाही, पण ह्याच्यावर फोकस परत विचार आणि अप्रोच हा ठेवण्याची गरज असताना तो दिला जात नाही. किंबहुना ट्रेडिशनल प्रॉडक्ट्सचा फार विचार केला जातो आणि मग ती पुंजी पुरणारी नसते. हे काळाच्या ओघात सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत, स्पेसिफिकली आपण जपान किंवा UK बेस्ड कंट्रीजचा जर विचार केला तर तिथं एकतर एजिंग पॉप्युलेशन पण आहे, फार यंग जनरेशन नाही, मुलं सांभाळणारी नाहीत आणि मग रिटायर झाल्यानंतर देखील लोकं, शिक्षक हे काम करताना दिसत आहेत. म्हणजे 60, 65, 70 अनएंडिंगली ते काम करत आहेत. हे का करावं लागतं आहे? आनंद सगळा हिरावला गेलेला आहे असं दिसतंय. तर ह्याचं एकमेव कारण की रिटायरमेंटचं प्लॅनिंग योग्य पद्धतीने केलेलं नाही आहे. सो ते होऊ नये, भारतीय शिक्षकांच्या बाबतीत होऊ नये आणि जरी त्यांच्याकडे गैरसमज नसले किंवा ते ट्रेडिशनल प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करत देखील जरी असले तरी ते पुरेसे नाही आहेत आणि मग त्याला योग्य मार्ग हा कसा असला पाहिजे, त्याची वाट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कशी जाते, त्याचं उत्तम प्लॅनिंग हे कसं होऊ शकतं, त्यांना फायनान्शियल फ्रीडम हे त्यांच्या 55, 60, 65ला कसं मिळू शकतं आणि ते लाँग लास्टिंग कसं मिळू शकतं, हेच आपल्याला या कार्यक्रमातून देखील त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणूनच शिक्षक हो तुमच्यासाठी, त्यांचे समज आणि गैरसमज जरी काही असतील तरी ते दूर करण्याचं काम या कार्यक्रमातून उत्तमरित्या केलं जाईल. आता थोडंसं आरोग्याच्या विषयाकडे वळूया आपण. म्हणजे निवृत्तीनंतर आरोग्याचे प्रश्नही गंभीर होऊ शकतात. त्यामुळे निवृत्तीनंतर आरोग्य विमा घेणं गरजेचं ठरतं की त्याचा विचार आधीपासूनच करायला हवा? जेव्हा आपण नोकरीला लागतो, कुटुंब म्हणून पुढे सरकतो, माझं असं मत आहे की 25, 27, 30 जे काही आपलं यंग एज असेल, जेव्हापासून आपल्याला नोकरी लागली, आपण शिक्षकी पेशात आलेलो आहोत, आपण त्या क्षणी इन्कम चालू झाल्यानंतर इमिडिएटली आपल्या हेल्थ रिलेटेड गोष्टींचा विचार करणं, म्हणजे विमा घेणं, आरोग्य विमा घेणं हे गरजेचं आहे. आता त्या काळापासून घेणं का गरजेचं आहे? तर ह्याचं एक रिझन असं आहे निरंजन, जर माझी हेल्थ चांगली आहे, मला कुठल्याही आजाराने ग्रासलेला मी नाही आहे, ओके, किंवा माझं कुटुंब कुठल्याही आजाराने ग्रासलेलं नाही, तर जनरल इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम कंपनीला तो मेडिक्लेम देताना, ती पॉलिसी इश्यू करताना कुठलाही त्रास होत नाही. ते कुठलेही कॅपिंग त्याच्यावर लावत नाहीत किंवा ते असं कुठलंही लॉक इन तिथे घालत नाहीत की बाबा मला BPचा आजार आहे, ओके, आणि मग 3 वर्ष त्या आजारा रिलेटेड कुठलंही हॉस्पिटलायझेशन झालं तर मला क्लेम मिळणार नाही आहे, असं कुठलंही कंडिशन त्याच्यात येत नाही. म्हणजे मला कंडिशनल पॉलिसी मिळत नाही जर माझी हेल्थ योग्य असणार आहे तर, आणि मी योग्य वयात ती पॉलिसी घेतली असेल तर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रायोरिटीजचा जर आपण विचार केला निरंजन, तर मुलांची शिक्षणं, त्यांची लग्न, आपलं स्वतःचं घर, गावाकडचं घर, कारण शिक्षण हा जर विचार केला तर जनरली आपण खेडोपाड्यातून, छोट्या छोट्या गावातून शहरांमध्ये आलेला किंवा मग त्या छोट्या गावातही काम करणार, तर माझं गावाकडेही घर असावं, शहरातही घर असावं, असं देखील बऱ्याच शिक्षकांचं स्वप्न असतं. म्हणजे आपण नेहमी सांगतो निरंजन की ड्रीम्स आणि वॉन्ट्स, ओके, म्हणजे स्वप्न आणि गरज ह्यात आपल्याला एक लाईन आहे ती आखता आली पाहिजे. म्हणजे कुठली आपली स्वप्न आहेत आणि कुठल्या खरंच आपल्या गरजा आहेत, ही लाईन जर आपल्याला व्यवस्थित आखता आली आणि शिक्षक म्हणून जर आखता आली तर आय थिंक ते योग्य ठरेल. आणि मग जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स किंवा
आरोग्य विमा या अर्थाने विचार करतो. त्याच्यातला खर्च आपण म्हणजे कोविडमध्ये देखील बघितलं की काय कॉस्ट ही जाते. आज ती कॉस्ट म्हणजे हेल्थ रिलेटेड खर्च करणं, ओके, किंवा त्याच्या कॉस्ट, याचं इन्फ्लेशन, त्याची महागाई ही मागच्या 8, 10, 15 वर्षात कशी वाढत गेली, हे नव्यानं आपण कुठल्याही शिक्षकांना सांगण्याची गरज नाही आहे, कारण ते वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आणि मग ही कॉस्ट जी इन्फ्लेटेड ऑनगोईंग बेसिसवर होतीये, याचा त्रास होऊन म्हणजे आर्थिक फटका त्या शिक्षकाला पडू नये, त्यामुळे योग्य वेळी त्याचं नियोजन करणं, त्याचं प्लॅनिंग करणं, आणि ते देखील आपण आपल्या कार्यक्रमात तिथे सांगणारच आहोत. त्याचंही डिटेलिंग आपण करणार आहोत की कसं प्रॉडक्ट घेतलं पाहिजे, कुठलं घेतलं पाहिजे, तीच कंपनी का, त्याला पिअर कंपॅरिझनमध्ये काय येते. म्हणजे इथे कुठेही आपण कुठल्याही कंपनीला प्रमोट नाही करणार आहोत, पण हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, आरोग्य विमा हा घेताना मला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून मग माझं ते नियोजन हे उत्तम असेल आणि माझ्या कुटुंबातलं मी किंवा कुठली व्यक्ती आजारी पडली तर मला आर्थिक नुकसान हे फारसं होणार नाही, किंबहुना होणार नाही, याची काळजी कशी घेतली जाऊ शकते, याचं प्लॅनिंग कसं असू शकतं, हे आपण सांगणार आहोत. म्हणजे रिसेंटली आपण जर विचार केला निरंजन, तर 40 लाख, 50 लाख, 60 लाख असे देखील कोविड सेकंड वेव्ह, फर्स्ट वेव्हमध्ये लोकांचे खर्च झालेले आहेत. आणि तेवढं जर इन्शुरन्स कव्हरेज नसेल, आरोग्य विमा घेतलेला नसेल, तर मग खिशातून द्यायला लागणारी रक्कम ही वाढते. आणि ती जर खिशातून जास्त मॅक्झिमम ही द्यायला लागली, आणि मग मी जर माझ्या फायनान्शियल गोलसाठी काही जर इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी केलेले असतील आणि त्यातून पैसे काढून जर ते द्यायला लागले, तर मी शिक्षक म्हणून माझ्या फ्रीडमसाठी मी अडचणीत येणार आहे. आणि म्हणूनच मला रिथॉट द्यायचा आहे, योग्य पद्धतीने ते प्लॅनिंग करायचं आहे, आणि त्याच्यात आरोग्य विमा हा अत्यंत महत्त्वाची भूमिकाही बजावणार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. येत्या 30 मे रोजी क्रिसेंटतर्फे हा शिक्षक हो तुमच्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. तर याची थोडक्यात रूपरेषा काय असेल याविषयी सांगाल? सो याच्याकडे आपण शिक्षक हो तुमच्यासाठी हा सोहळा म्हणून बघतोय सोहळा, निरंजन. येस. ओके, बट ऑब्वियस आपल्या नेहमीच्या सोहळ्याप्रमाणे याचं स्वरूप हे असेल. कार्यक्रमाची उंची योग्य पद्धतीने गाठण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जेव्हा मी कार्यक्रमाची उंची योग्य पद्धतीने गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ह्या कार्यक्रमाला जे आपल्याला वक्ते लाभणार आहेत, म्हणजे ज्याच्यात दत्तात्रय वारे सर, जे मी मगाशी सांगितलं सुरुवातीच्या प्रश्नात, किंवा बालाजी जाधव सर, किंवा राधिका मॅडम ज्या लोणावळून येणार आहेत, ओके, असे 3 वक्ते आपल्याला तिथे शिक्षकांसाठी लाभणार आहेत, की ज्यांच्या प्रत्येकाच्या भूमिका त्यांच्या त्यांच्या एरियात काम करण्याच्या, जरी सगळे शिक्षकच तिथे अवेलेबल असतील तरी ह्या शिक्षकांनी त्यांचं वेगळेपण कसं सिद्ध केलेलं आहे, आणि मग त्या वेगळेपणाचा फायदा सगळ्याच शिक्षकांना कशा पद्धतीने घेता येऊ शकतो, जेणेकरून शिक्षक वर्ग आणखीन चांगल्या पद्धतीने काम कसा करू शकेल. न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्यात असणारे खाचखळगे कसे आहेत, त्याचा कसा बेनिफिट हा योग्य पद्धतीने विद्यार्थ्याला घेता येऊ शकतो, शिक्षकांनी त्याची माहिती कशी योग्य पद्धतीने घ्यायची आहे याची माहिती आपण तिथे देणार आहोत. वेगवेगळ्या शिक्षकांचे अनुभव तिथे ऐकायला मिळणार आहेत. आणि किशन शर्मा नावाचे सद्गृहस्थ जे ट्रेनर आहेत आणि ज्यांचं ॲक्च्युली ट्रेनिंग हे ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आणि याच्या संदर्भात कायमच ते समाजाला प्रेरित करत असतात, अतिशय उत्तम वक्ते ते आहेत. तर शिक्षकांचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे याबद्दल देखील ते अर्धा पाऊण तास आपल्याशी चर्चा करणार आहेत. आणि त्यानंतर मग मी क्लोजरमध्ये ओव्हरऑल क्रिसंट शिक्षकांसाठी काय करू शकतं, किंवा क्रिसंट ग्रॅटिफिकेशन म्हणून शिक्षकांकडे कशा अर्थाने बघतंय, असा एक म्हणजे भरगच्च कार्यक्रम असं ज्याला आपण म्हणूयात, की साधारण 3 तासांचा तो कार्यक्रम बरोबर सुरुची भोजनाचा आस्वाद हा असणारच आहे. आणि बट ऑब्वियस नेहमीप्रमाणे आपण या कार्यक्रमाला कुठलंही म्हणजे कॉस्ट किंवा कुठली रजिस्ट्रेशन फी ही आपली नसणार आहे, किंवा आपण ठेवत नाही कधीही. सो आपला हा कार्यक्रम शिक्षकांसाठी उपयुक्त हा नक्कीच आहे. तर त्या प्रत्येक शिक्षकाने शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा, योग्य इनपुट्स घेऊन जावे, आणि त्याचा आपल्या जीवनाला आणि विद्यार्थ्यांसाठी कसा बेनिफिट पास करता येईल, ॲट दी सेम टाईम आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे कसं योग्य पद्धतीने आपल्याला साजरं करता येईल, त्याच्यासाठीचं प्लॅनिंग आपलं कसं असलं पाहिजे, असा होलिस्टिकली हा कार्यक्रम. आणि शिक्षक हो तुमच्यासाठी, फक्त शिक्षकांसाठी 30 मे रोजी. परफेक्ट. इथं मला सगळ्या श्रोत्यांना आणि विशेषतः जे शिक्षक आहेत किंवा तुमच्या ओळखीत जर कोणी शिक्षक असतील तर त्यांनाही या एपिसोडची लिंक नक्की पाठवा. येत्या 30 मे 2025 रोजी पुण्यात BMCC परिसरात दरोडे जोग सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
संध्याकाळी 5 ते 9 या वेळामध्ये. तर त्याच्यामुळे हा सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी, म्हणजे ते फक्त प्राथमिक शिक्षक किंवा शाळेतले शिक्षक असं नाही, तर अगदी खाजगी क्लासेसमधले जरी तुम्ही शिक्षक असाल, कोचिंग क्लासेसमधले, तर तुम्हालाही वेलकम आहे. यासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन फी किंवा शुल्क असं काहीही नाही आहे. आणि अजून एक या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायचं आहे निरंजन, की यावेळी वेळ कमी पडला आहे आपल्याला, म्हणून. नाहीतर मी एक साधारण 3 ते 5 लोकांची, जी शिक्षक किंवा शिक्षकी पेशातून गेलेली आहे, अशा लोकांची कमिटी आपण स्थापन करतोय आणि इथून पुढे दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होणार आहे, असंच आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगत आहोत प्रत्येक शिक्षकांना. आणि आपण शिक्षक गौरव पुरस्कार असा बरं. दरवर्षी देणार आहोत, साधारण 8 ते 10 शिक्षकांना. हे आपण या कार्यक्रमात देखील डिक्लेअर करणार आहोत आणि दरवर्षी आपण त्याचं सेलिब्रेशन करणार आहोत. सो त्याचा सन्मान हा प्रत्येक त्या शिक्षकाला मिळणार आहे आणि ती कमिटी तो योग्य शिक्षक हा निवडणार आहे आणि त्याचा क्रायटेरिया काय असला पाहिजे, त्याचा बेंचमार्क काय आहे, हे सगळं ती लोकं ठरवणार आहेत आणि मग ते आपण दरवर्षी त्याचं नियोजन हे करणार आहोत. वा, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. भूषण, या एपिसोडचं एक वैशिष्ट्य आहे, एक स्पेशालिटी आहे, ते म्हणजे आपण हा 100वा एपिसोड आज रेकॉर्ड करतो आहे. 15 ऑगस्ट 2023 या दिवशी आपण पहिला एपिसोड रिलीज केलेला फंडा म्युच्युअल फंडाचा. तर कसं वाटतंय तुम्हाला? सो कुठलीही जर्नी ही सोपी नसते निरंजन. म्हणजे प्रथमतः तुमचं, म्हणजे निरंजन तुमचं आणि मोहिनी मॅडमचं मनापासून धन्यवाद, की तुम्ही आपण पॉडकास्ट करू शकतो हा कॉन्फिडन्स मला दिला. मला व्यवस्थित आठवतं आहे, की सुरुवातीचे 2 पॉडकास्ट जे प्रश्न तुम्ही मला घातलेले किंवा पाठवलेले 2-3 दिवस आधी मला पाठवलेले, त्याची उत्तरं मी शोधून किंवा स्वतःच्या मनाने लिहून अशी तयार करून कागदावर आणलेली आणि चक्क म्हणजे मला श्रोत्यांना सांगायला आवडेल, की मी ती उत्तरं वाचून दाखवलेली पहिल्या 2 पॉडकास्टची. पण मला असं कुठेतरी लक्षात आलं, की आपण योग्य पद्धतीने नॉलेज शेअर नाही करत आहोत किंवा आपण जे ॲक्च्युअल शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून, ती माहिती योग्य जात नाही आहे. आणि मग मी मनापासून असं ठरवलं, की जे काही करायचं आहे ते एक्सटेम्पोर करायचं आहे. आपण ऑलरेडी या क्षेत्रात गेली 20-22 वर्ष काम करत आहोत, त्यामुळे प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला जमणार नाहीत, देता येणार नाहीत, असं तर काही होणार नाही आहे. सो त्यामुळे प्रश्न आयत्या वेळी आलेत तरी चालतील आणि त्या पद्धतीने तुम्ही दर पॉडकास्टला 1-2 तास आधी प्रश्न पाठवता आणि आपण त्याची एक्सटेम्पोर उत्तरं देतो. सो हे खरोखरीच मनापासून समाधान आहे, की 100वा पॉडकास्ट आज आपला होतो आहे आणि डेफिनेटली त्याचं एक क्रेडिट हे तुम्हाला आहे. एंटायर क्रिसेंट टीमला पण याचं क्रेडिट आहे निरंजन. कारण जर टीम योग्य काम करत असेल आणि जर मी मग तो फ्री वेळ या कार्यक्रमासाठी देऊ शकत असेल, तर ते त्यांनासुद्धा तो सलाम आहे. कारण विदाऊट दॅट ते शक्य नाही. आणि फायनली की आपल्याला ज्या श्रोतावर्ग याला लाभलेला आहे, म्हणजे मला चांगलं आठवतं, की जेव्हा आपण पॉडकास्ट सुरू केला तेव्हा मला वाटतं क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलला फारसे काही गोष्टी नव्हत्या. त्या कशा सिंक्रोनाइज करायच्या किंवा त्याला सिक्वेन्स कसा असला पाहिजे, तो रेग्युलर कसा असला पाहिजे, ह्याचे इनपुट्स तुम्ही किंवा मोहिनी मॅडमनी जे दिले आणि त्यामुळे त्याला रेग्युलरिटी जी आली. आणि आज मला म्हणजे आवडेल सांगायला, की साधारण 5,000 सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. तर ही म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट असं म्हणता येणार नाही, पण ही अचिव्हमेंटच आहे. कारण आपण कंटेंट योग्य देण्याचा लोकांना प्रयत्न करतो आहे आणि योग्य माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचेल, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये लोकांपर्यंत कशी पोहोचेल, मग तो क्रिसेंटचा इन्व्हेस्टर असेल किंवा नसेल, पण गावोगावी छोट्या-छोट्या प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक गावामध्ये हा पॉडकास्ट पोहोचावा. म्हणजे तुम्हाला आठवत असेल निरंजन, की आपला पहिला पॉडकास्ट आपण आय थिंक म्युच्युअल फंड सही आहे किंवा आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय रे भाऊ, असा पहिला पॉडकास्ट केलेला. आणि त्यावेळी आपण उत्तरांमध्ये म्हटलं होतं, की आपण छोट्या खेड्यापाडी जातो, इंडिव्हिज्युअली आपण फिजिकली व्हिजिट करतो, पण हा पॉडकास्ट आपल्याला तिथे पोहोचवण्यात मदत करणार आहे आणि ह्या लोकांना योग्य माहिती मिळणार आहे, योग्य इन्व्हेस्टमेंटचं गमक, कुरुकिल्ली ही सापडणार आहे आणि मग त्यामुळे ते योग्य गुंतवणूक करू शकणार आहेत. सो याच पॉडकास्टच्या माध्यमातून निरंजन, एक 82 वर्षाच्या आजी आपल्या ऑफिसला व्हिजिट करून गेल्यात. त्या बँगलोरच्या आहेत, म्हणजे पुण्याच्या होत्या,
पण आता काही काळांपूर्वी त्या बँगलोरला शिफ्ट झाल्यात आणि त्यांनी येऊन ब्लेसिंग्स देऊन गेल्या. समाधान वाटलं त्याने. मी त्या दिवशी ऑफिसला नव्हतो, पण त्यांनी मला असं सांगितलं, सॉरी जानकी मॅडम आपल्या ऑफिसमधले जे आहेत त्यांना असं सांगितलं की मला कुठली इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे, पण जे काही तुमचे पॉडकास्ट मी ऐकते किंवा जी तुमची माहिती रेडिओवर मी ऐकते त्याने जे समाधान मला मिळतं की तुम्ही योग्य माहिती कशी लोकांना देता आणि त्या माहितीची गरज आज किती बाजारात आहे, लोकांना किती आहे, ज्याने लोकांना योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात योग्य पद्धतीने आर्थिक वाटचाल कशी होणार आहे, ते पुढे कसे सरकणार आहेत, हे समाधान तुमचे पॉडकास्ट ऐकल्यानंतर मिळतं. मला मनापासून वाटतं निरंजन की हे ब्लेसिंग्स आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत. म्हणजे पैसे हे मिळतात, सबस्क्रायबर हे वाढतात, पण त्याच्याबरोबर हे ब्लेसिंग्स देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. सो 100व्या पॉडकास्टमध्ये मला हे सांगायचं होतं आणि आपण ही म्हणजे तुम्ही म्हणता अचिव्हमेंट, पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे आणि हे सक्सेस असंच कंटिन्यू ठेवायचं आहे आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे हा जो काही आपला प्रवास आहे तो सुरूच आपण ठेवणार आहोत आणि ही कन्सिस्टन्सी मला खूप महत्त्वाची वाटते आणि या पुढच्या एपिसोडमध्ये नवनवीन विषयांतर्फे आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जाता आता नेहमीचीच सूचना की तुमच्या मनात म्हणजे श्रोत्यांच्या मनात जर कुठल्या शंका असतील किंवा हा शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमासंदर्भात जर तुम्हाला काही विचारपूस करायची असेल तर क्रिसेंटचा नंबर नक्की नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. शाळेत कधीही पुस्तकी धडे नाही शिकवले, सर तुम्ही तत्वांनी आम्हाला घडवले. यशाची प्रत्येक पायरी चढताना आजही तुमची शिस्त आठवते. कधी कुठे तुम्हाला भेटताना आजही नकळत आमच्या मनात येते. एक साथ नमस्ते, एक साथ नमस्ते. आमच्या सर टीचर साऱ्यांना क्रिसेंट सुद्धा म्हणते. एक साथ नमस्ते, एक साथ नमस्ते. अगदी खरे. शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी. आणि म्हणूनच प्रत्येक शिक्षकाला एक साथ नमस्ते. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.